शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर अमोल पाटील. स्प्लिट फर्टिगेशन तंत्रज्ञान यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विभागून डोस पद्धती प्रत्येक पिकासाठी किती उपयुक्त सिद्ध होत आहे याचं उदाहरण म्हणून आज आम्ही श्री राहुल पवार, मुक्काम पोस्ट निगडी तरफ सातारा, जिल्हा सातारा, तालुका सातारा या गावी आज आलेलो आहोत. त्यांच्या आल्याच्या प्लॉटवर आज आपण इथं आलेलो आहोत आणि या आल्याच्या प्लॉटला विभागून डोस पद्धतीप्रमाणे दर आठवड्याला 10 किलो प्रमाणे याला रासायनिक खताचं शेड्यूल दिलेलं आहे आणि वर्षाचं टोटल जे आहे ते 9 बॅग रासायनिक खत यांनी टोटल वापरलेलं आहे. बेसल डोसमध्ये कोणतंही रासायनिक खत यांनी दिलेलं नव्हतं आणि त्याचा त्यांना किती फायदा झाला आणि त्यांच्या कॉस्टमध्ये ह्या प्रॅक्टिसमध्ये किती बचत झाली ही माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण इथं आलेलो आहोत. नमस्कार. नमस्कार. तर मला असं सांगा की याच्यामध्ये तुम्ही हे आलं जे आहे ते हे क्षेत्र किती आहे? हे 1 एकर क्षेत्र आहे. 1 एकर क्षेत्र आहे आणि याची लागवड आपण कधी केली होती? हे 10 मे ची लागण आहे. 10 मे 2025. 10 मे 2025 10 मे 2025 ला तुम्ही याची लागवड केली. तर याच्यामध्ये तुम्ही पूर्व मशागत वगैरे काय केली, याच्यामध्ये कशा प्रकारे केली? हे पहिलं ऊसाचं रान होतं. हम्म. त्या ऊस साधारण जानेवारीत ऊस गेला होता. त्याच्यानंतर ह्याच्यातल्या सगळ्या खोडक्या बाहेर काढल्या. सुरुवातीला खोडक्या बाहेर काढून पुन्हा एकदा फणफाळ राहिल्या खोडक्या बाहेर काढून नांगरट केली. रान तापून दिलं 2 महिने. त्याच्यानंतर एप्रिल एंडला रोटर मारून फणफाळ मारली. फणफाळ मारल्यानंतर परत काय खोडक्या थोड्या बाहेर आल्या होत्या ऊसाच्या. त्या परत एक हात मारून घेतला, त्या बाहेर काढल्या आणि त्याच्यानंतर 4.5 फुटाचा कच्चा बेड सोडला. त्याच्यावर मळी, शेणखत आणि कोंबड खत हे मिक्स करून 10 ट्रॉल्या ह्या 1 एकर मध्ये सोडल्या होत्या. शेणखत 10 ट्रॉली टाकलेलं आहे. 10 ट्रॉली. आणि ते कच्च्या बेडवर टाकून पुन्हा गाड्यांच्याकडनं ते बेडवरच हातरून घेतलं होतं. बरोबर. आणि त्या बेडला रोटर मारून बारक्या पॉवर टिलर, आपले छोटा ट्रॅक्टरचा रोटर असतो 4.5 फुटाचा, तो रोटर मारल्यानंतर परत त्याचा पक्का बेड सोडला आणि पक्का बेड सोडून त्या रेषेत लागण 10 मेला झाली. 10 मे 2025 ला तुम्ही लागवड झाली. आज तारीख आहे 20, मला वाटतं 20 मार्च आहे. तर जवळपास 10 महिने पूर्ण झालेत आणि यांचा जो प्लॉट आहे बियाणांसाठी चालू आहे. आता बियाणासाठी हार्वेस्टिंग चालू आहे. तर लागवड केल्यानंतर लागवड करत असताना तुम्ही रासायनिक खताचा ह्याला काय डोस दिला होता का? या प्लॉटला अख्ख्या वर्षभरात कुठलंही रासायनिक खत वरनं एक चिमूटभर सुद्धा टाकलेलं नाही. म्हणजे लागवड करत असताना सुद्धा तुम्ही हा डोस नाही. तर मित्र हो, याच्यामध्ये कसं आहे की आपल्या जे आपण रासायनिक खताचं शेड्यूल देतो त्याच्यामध्ये आल्याच्या लागवडीनंतर उगून आल्यानंतर रासायनिक खताचं जे शेड्यूल आहे ते चालू होतं. आठवड्याला 10 किलो प्रमाणे खत आहे. तर याच्यामध्ये जी प्रामुख्याने खतं वापरली गेली आहेत ती खतं नॉर्मल खतं आहेत, जी 50 किलो पॅकिंग मधली. ती खतही मी तुम्हाला सांगतो, ज्याच्यामध्ये 24-24-0 आहे, 1846 आहे, DAP आहे, 9-24-24 आहे, MOP आहे आणि SOP आहे. टोटल वर्षभरामध्ये 1 एकर साठी किती बॅग खत तुम्ही वापरलं याच्यामध्ये? DAPच्या 3 बॅगा, 9-24-24 ची 1.5 बॅग, 24-24-0 ची 1.5 बॅग, SOP आणि MOPच्या 1.5 बॅगा. टोटल 9 बॅगा वापरल्या. 9 बॅगा टोटल 9 बॅगा वापरल्या. तर उगून आल्यानंतर म्हणजे जवळपास 30 दिवसांनी तुम्ही खताचे शेड्यूल चालू केलं. तुमच्या सांगण्यानुसार उगवून आल्यानंतर शेड्यूल चालू केलं. तर रासायनिक खताचा डोस न टाकता वर्षभरामध्ये 9 बॅग रासायनिक खताच्या शेड्यूल मध्ये हे आलं जे आहे ते अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आणि अतिशय जे आपण इकडे दाखवा अक्षय त्यांना खाली पणीवरती, अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आल्याचं उत्पादन यांना मिळत आहे.
आणि इथंच गावातील आसपासली जे शेतकरी मंडळी आहेत ते यांचं जे आहे ते बियाणासाठी सध्या घेऊन जायला सुरुवात आहे. तर ज्यावेळेस शेड्यूल सुरुवात केली होती त्यावेळेस जसं आपलं बोलणं झालं होतं की या शेड्यूलनुसार मला जे अपेक्षित उत्पादन होतं ते एकरी एक 17 ते 18 टन उत्पादन निघालं असं आम्हाला अपेक्षित होतं. पण आज ह्यांना जे उत्पादन निघतंय ते त्यापेक्षा खूप जास्त आहे आणि ते किती आणि कसं निघतंय हे थोडंसं आम्हाला सांगा. तर तुमच्या सांगण्यानुसार किंवा आपल्या चर्चेनुसार वर्षभरात जी चर्चा होत होती त्यानुसार 17-18 टन तुम्ही मानला होता. पण ज्यावेळी मी सुरुवातीला तिकडून सुरुवात केली त्या कोपऱ्यातल्या बेडपासून त्यावेळी प्रत्येक बेडला मला साधारण 750-800 किलो माल निघतोय. किती बेड आहेत हे आता टोटल? हे बेड सरासरी 37 बेड आहेत. 37 बेड म्हणजे 750 किलोनं जरी आपण पकडला हो. तर 7 त्रिक 21 म्हणजे 30 बेड मध्ये तर 21 म्हणजे 25 टन जवळपास. 37 बेड गुणिले जर आपण 750 किलो पकडलं तर जवळपास 25. आता काय होतंय या गाड्यांच्या आता हे गडी सुरुवातीपासून आहेत खाणारे. तुम्ही कोण ह्यांना आहे ते? पण विचारू शकता. कोण आहेत की कोण आहेत बोलणार? होय मामा या या इकडे या इथं उभं राहा. नमस्कार. इकडे समोर बघा. तिकडे बघा. काय सांगा मला कसं काय होतंय? क्षेत्रामध्ये हे क्षेत्र 40 गुंठे आहे म्हणजे 1 एकर आहे. या क्षेत्रामध्ये आम्ही आता जवळपास एक 4-5 दिवस झालं खांदीचं काम चालू केलंय. तेव्हापासून एका बेडला जवळजवळ 1.5 गाडीचा म्हणजे हे फरक पडतोय जरा गाडीला. म्हणजे त्या 1.5 गाडीचा उत्पादन ह्या एका बेडला निघतंय. आणि असं 37 बेड आहेत तर त्या हिशोबात केला तर बऱ्यापैकी उत्पादन चांगलं निघतंय. 25 टन उत्पादन 27,750 होते. 25 टन तर 100% क्रॉस करते. याची आपल्याला पण आता काय झालंय तिकडचे जसं जसं आत जात आहेत तसं तसं जरा माल वाढतोय असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे जास्तच निघतोय. माल जरा जास्त निघतो. 1.5 गाडीला जरा माल जास्त निघतो या वरच्या बाजूला. ठीक आहे म्हणजे 25 टन गॅरंटेड झालेला आहे हे आपल्याला दिसत आहे. तर आपल्याला भाव काय मिळाला आता हे बियाणांना? आता हे आपण बियाणाला 30,000 रुपयानं काढून देतोय. 30,000 रुपयाला काय गाडी? 500 किलोची 500 किलोची गाडी 30,000 रुपये म्हणजे 60 रुपये किलो. 60 रुपये किलो म्हणजे 60,000 रुपये टन झालं. हो. म्हणजे 25 टनाचं जर आपण बघितलं तर तुमचा प्लॉट हा 15 लाखाला जातोय म्हणायचं. 15 लाखाचं उत्पादन होतंय. आणि खर्चाचं गणित थोडं मला सांगा याच्यामध्ये जर तुम्ही जे टोटल वर्षाचा खर्च केला होता तो त्याचं मला गणित तुम्ही काढून ठेवलेलं आहे ते सांगा जरा. हे खर्चाचं गणित म्हणजे सुरुवातीला रान तयार करताना नांगरट, रोटर, फनपाळ, कच्चा बेड, 10 ट्रॉल्या शेणखत टाकून घेणे, रोटर बेड मारणे, पक्का बेड तयार करणे, त्याला एक सरासरी 15,000 रुपये. पुन्हा बियाणं 1250 किलो मी घेतलं होतं. त्यावेळी 30 रुपये किलोनं बियाणं मला मिळालं होतं. ते 37,500. पुन्हा आल्याची लागण आणि त्या मजुरांचं गाडी भाडं ते साधारण 8-8.5 हजाराच्या दरम्यान. पुन्हा ठिबक सिंचन 15,000 रुपये. माझ्या 4 भांगलणी झाल्या त्याला सरासरी 15,000 रुपये गेले. पुन्हा 4 भरी झाल्या पॉवर टिलरच्या त्याला एक 16,000 रुपये गेले. मोकळ्या भरी बेसल डोस न फक्त मातीच्या भरी माती उडवली होती. आणि PIB 10 लिक्विड तुमचं टोटल खत DAPच्या 3 बॅगा त्याचे 3900 रुपये. 24-24-0 ची 1.5 बॅग त्याचे 2175. 9-24-24च्या 1.5 बॅग त्याचे 3150 रुपये. SOP ची 75 किलो 8,250. MOP 75 किलो 2,700. आणि PIB 10 25 लिटर लागलं. महिन्यातनं एक वेळ आपण 2.5 लिटर ह्याला सोडत होतो. ते 7,500 रुपये. असं खतांचं टोटल कॉस्ट आली 27,500 ते 28,000च्या दरम्यान. आणि वेळेनुसार कीटकनाशक, बुरशीनाशकच्या फवारण्या ज्या मी केल्या वर्षभर त्या एक सरासरी 15,000 रुपयाच्या दरम्यानच्या फवारण्या झाल्या. आणि मळी, शेणखत, कोंबडी खतची ती कॉस्टिंग आपली 60,000 आहे. 60,000. एकूण खर्च 2,10,000 रुपये आहे. 2,10,000 रुपये खर्च झालेला आहे. आणि 2,10,000 रुपये खर्चामध्ये ह्या वर्षी यांना जो बियाणासाठी म्हणून रेट आता जो मिळालाय तो 60,000 रुपये टन आहे. एक 15 लाखाचं उत्पादन आता अपेक्षित आहे.
चालू बियाणाच्या म्हणजे ह्याच्यानुसार म्हणजे जी कॉस्ट हा, तुम्ही चालू दिलेली आता आहे त्यानुसार. बाजारभावानुसार. तर अतिशय चांगला नफा यांना या कमी खर्चाच्या शेड्यूलमध्ये मिळत आहे. स्प्लिट फर्टिगेशनचा शेतकरी मित्र आपला उद्देशच हा आहे की भविष्यासाठी आपली जमीन चांगली राहिली पाहिजे. कमीत कमी रासायनिक खतं आपण वापरून म्हणजे 2-3 महिन्यातनं एकदमच रासायनिक खताचा डोस न टाकता, जसं की तुम्ही समजा पावसाळ्यामध्ये डोस टाकताय आणि पावसाळ्यामध्ये डोस टाकत असताना रासायनिक खत जर आपण जमिनीमध्ये टाकलं आणि एखादा मोठाचा पाऊस पडून गेला, तर ते खत वाहून जाते. म्हणजे आपल्याला तेवढी त्या पिकाला तेवढी त्याची आपल्याला इफिशियन्सी मिळत नाही. आणि म्हणून दर आठवड्याला 10-10 किलो खत आपण एखाद्या पिकाला देत गेलो, तर गरजेनुसार ते त्याला मिळत राहील. त्याच्या वाढीनुसार, त्याच्या स्टेजनुसार आपण ग्रेड ठरवलेले आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये वाढीसाठी थोडंसं नायट्रोजन जास्त असणारी खतं, त्यानंतर पुढच्या काळामध्ये आल्यासाठी, फुटवे होण्यासाठी आणि 180 दिवसानंतर त्याच्यामध्ये मॅच्युरिटी येण्यासाठी, प्रगल्भपणा येण्यासाठी त्याच्यामध्ये SOP, MOP सारखा वापर. परंतु ही सगळी खतं जी आहेत, ती आपण विभागून आणि ठिबकमधूनच देतोय. त्यामुळं ती टप्प्याटप्प्यावर कंटिन्युअसली पिकाला लागू पडतात. आता आपल्याला माहीत आहे, की कोणतंही खत आपण रासायनिक खत जमिनीमधून जरी दिलं आणि आपण पाणी दिलं, त्या पाण्यामध्ये ते खत विरघळतं आणि विरघळल्यानंतर ते मुळांमार्फत शोषून घेतलं जातं, विरघळलेलं खत पाण्यामध्ये गेल्यानंतर. जर आपण ती खतं विरघळूनच दिली आणि थोडंसं पिकाला ताण असताना दिली, ज्यावेळेस ते पीक पाणी घेईल, त्यावेळेस ते ऑटोमॅटिकली मुळांमार्फत चांगल्या प्रकारे शोषलं जाईल. आणि म्हणून आपण बघू शकताय, की जी अपेक्षा होती त्या अपेक्षापेक्षाही जास्त उत्पादन यांना मिळत आहे. भाव किती मिळतोय, तो मार्केटच्या आवकवर, उपलब्ध जी असते ती पिकाची, त्यानुसार भाव ठरतो. परंतु आपण कमीत कमी कॉस्टिंगमध्ये काम करत राहिलो, तर कधी एखाद्या नैसर्गिक आपत्तीनं होणारा तोटा असेल, कधी भाव पडल्यानंतर होणारं नुकसान असेल, त्याच्यापासून होणाऱ्या नुकसानापासून आपल्याला वाचण्याची खूप चांगली संधी याच्यामधून उपलब्ध राहत असते. आणि आपला जो मूळ उद्देश आहे, त्याच्यामध्ये आर्थिक जे खर्च आहे तो कमी झाला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, की तुमची जमीन जी आहे ती जास्त रासायनिक खत वापरापासून वाचली पाहिजे. पुढच्या पिढीसाठी आपल्याला चांगली जमीन राहिली पाहिजे. आणि अ, अ, या प्रोडक्शन किंवा या सगळ्या सिस्टममध्ये, या सगळ्या शेड्यूलमध्ये उत्पादनही कमी होत नाही. जसं की तुम्ही बघितलं, उत्पादन आपल्याला अपेक्षित 17-18 टन, 36 गाड्या, 500 किलोच्या 36 गाडीची अपेक्षा होती. तर त्याच्याही पुढं 25 टनाच्या पुढे हे क्रॉस होतंय. ही अतिशय आमच्या स्प्लिट फर्टिगेशनमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. सर्व शेतकरी बांधवांसाठी आमच्या आणि स्वतः माझ्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे, की आपण ऊसामध्ये शेड्यूल दिलेले आहेत, केळीमध्ये दिलेले आहेत. पण आल्यामध्ये शेड्यूल कोण करायला तयार नव्हतं, की बाबा एवढ्या कमी खतामध्ये कसं येणं शक्य आहे. पण श्री राहुल पवार यांनी ते धाडस दाखवलं आणि केलं. त्यामुळं मला हे व्हिडिओ करण्याची सुद्धा संधी मिळाली. मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये करून बघितलं, तुम्हाला सांगितलं. पण मी सांगतोय म्हणजे त्याच्यामध्ये माझा काय उद्देश आहे असा त्याचा अर्थ होतो. पण त्रयस्थ माणसाने, दुसऱ्या शेतकऱ्यांनी ते स्वतःच्या शेतामध्ये करून ते आपल्यासमोर मांडलेलं आहे. त्याबद्दल त्यांनी ते सुरुवात धाडसानं केली आणि हे सगळं केलं त्याबद्दल ते शेड्यूल त्यांनी पूर्ण केलं. त्याबद्दल त्यांचं मनापासून मी आभार मानतोय. आणि आज या गावामध्ये इथं आलेलो आहे. इथं आल्यानंतर इथं मंदिरामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी इथं माझं मनःपूर्वक स्वागत केलं, सत्कार केला. त्याबद्दलही त्यांचा आभार मानतोय. अजून एक शेवटचा विषय असा, की मागच्या वर्षी तुम्ही आलं केलं होतं आणि तिथं त्यावेळेस तुमचा खर्च किती झाला होता आणि उत्पादन किती मिळालं होतं? गेल्या वर्षी आम्ही 5 एकर आलं केलं होतं टोटल. हं. उत्पादन आम्हाला 19 लाखाचं मिळालं आणि खर्च आमचा 20.5 लाख रुपये झाला होता. 20,50,000 रुपये. म्हणजे याच्या एकरी डबलच तुम्ही खर्च केला होता. 2 एकरी 4 लाख रुपये खर्च केला होता. केला होता. म्हणजे टनामध्ये किती उत्पादन निघालं? आता भाव किती पण मिळाला? उत्पादन एकरी किती टन नाही निघालं? एवढं नव्हतं मिळालं. हं. 40-42 गाड्या एका एकरात निघत होत्या. त्यात निघत होते. हा म्हणजे 20 टनाच्या आसपास निघत होते. 20 टनाच्या आसपास. भाव पण कमी होता त्यावेळेस. भाव खाली आले होते 10-12, हां. 13 पर्यंत होते भाव. तर यामध्ये सर्व्हाइव्हचा चान्स जास्त आहे. म्हणजे जसं ह्यांनी 10-12 रुपये सांगितलं, तर आता ह्यांचा टोटल खर्च आता नाही त्याच वेळी मी ठरवलं होतं हां. की हा खर्च खूप होतोय. हं. उद्या जरी बाजार 10,000वर आली आले.
तरी आपण टिकलो पाहिजे बाजारात. बाजारात ही माझ्या डोक्यातली पहिली मानसिकता होती. म्हणून मी तुम्हाला संपर्क करून सांगितलं की मला असं असं पीक करायचे. त्यावेळी तुम्ही मला ते शेड्यूल दिलं. त्याचा खर्चच साधारण 22-23 हजार रुपये होता. त्यामुळे मी म्हणलं आता हे पीक करत असताना एकतर शेतकरी धाडस करत नाही. पहिली गोष्ट म्हणजे आता मी याच्या अगोदर केलंय. मी सुद्धा 1 वर्ष आलं पिकासहित रोटरून दिलेलं आहे. कारण बाजार खाली आले की शेतकरी जरा परावृत्त होतो दुसऱ्या पिकावर. बरोबर आहे. त्याच्यामुळे मग परत मी आता गेल्या वर्षीपासून करतोय. पण या माझ्या डोक्यातली एक तुमचा ज्यावेळी मी ऊसाचा व्हिडिओ बघितला त्याच्यानंतर मी तुम्हाला 2 वेळा भेटायला आलो होतो घरी तुमच्या. त्यावेळी आपली बरीचशी चर्चा झाली. त्याच्यानंतर मलाही पटलं की मी ऊसावर पहिली ट्रायल केली तुमची आणि ती माझ्या बुद्धीला पटली. त्याच्यानंतर आता मी जवळजवळ सरांच्या मार्गदर्शनानुसार 5 पिकावर ट्रायल माझ्या झालेली. म्हणजे आल्यावर झाली समजा, आता भुईमुगावर चालू आहे, गव्हावर चालू आहे. मला ज्या रानात गहू कधी 7-8 पोट्याला कधी क्रॉस झाला नव्हता तिथं आज मला 1 एकर मध्ये 15 पोती गहू झाला आणि त्याचा खर्च फक्त 900 रुपये आहे. 900 रुपये आला, जास्त नाही आला. 2 फवारण्या आणि 1 युरियाचं पोतं एवढ्या खर्चात फक्त 15 पोती गहू निघाला. त्याच्यानंतर आता माझं भुईमुगात 2 एकर आहे. तिथे शेड्यूल चालू आहे. त्या शेड्यूल नुसार तुमचा खर्च एकरी 1 पोतं 10-26-26 आणि 2 वेळा PIBT म्हणजे 5 लिटर PIBT. बरोबर. तर आता भुईमुग निघेल महिना 1.5 महिन्यानंतर. त्याचंही मला कळेल गणित. पुन्हा हरभऱ्यावर मी ट्रायल केली, ऊसावर ट्रायल केलेली आहे आणि आल्यावर केलेली आहे. त्यामुळे माझ्या मते असं आहे की शेतकऱ्यांनी आता शेतकऱ्यांची मानसिकताच अशी झालेली आहे की खर्च केला तर उत्पन्न निघतंय. तर बाजार खाली आले की मग सगळं झिरो होते. म्हणजे आज आता असा विचार करा ना बघा, जर समजा मागच्या वर्षीचा भाव होता 10 रुपये 12 रुपये आल्याचा भाव होता. 10-12 रुपयाने विकून सुद्धा तुम्हाला 25 टन आज घडीला तसा जरी गेला असता तरी परवडला असतं. म्हणजे मी तोट्यात नाही. म्हणजे सस्टेनेबल फार्मिंग जे आहे टिकाऊ, बरोबर. त्याच्यामध्ये जरी तुम्हाला ह्याचा 10-12 रुपये भाव मिळाला असता आजच्याही घडीला, तर तुम्हाला 25 टनाचे 2.5 लाख रुपये तर आले असते. म्हणजे फिरून भांडवल तरी रिकवर झालं असतं की अशी परिस्थिती. आणि 2-3 वर्षातनं बाजारभाव उपलब्धतेनुसार थोडस आवक कमी झाली, भाव चांगला मिळाला की आपलं रुटीन मध्ये जास्त पैसे होऊन जातात. तर शेतकऱ्यांना काय संदेश द्याल तुम्ही? हे लोकांना सांगाल का बाबा ह्या आले पिकामध्ये किंवा अजून कोणत्या पिकामध्ये स्प्लिट फर्टिगेशन, विभागून डोस पद्धती वापरावी का लोकांनी? माझ्या मते आता शेतकऱ्यांनी शहाणं होणं जास्त गरजेचं आहे. अति खर्च करून अति उत्पादन घेण्याच्या नादात लागण्यापेक्षा कमी खर्चामध्ये सस्टेनेबल उत्पादन आपल्याला पाहिजे. बाजार कोणाच्याच हातात नाही, ना तुमच्या ना माझ्या ना ह्यांच्या. परंतु आता जर शेती करायची असेल आणि शेती टिकवायची असेल आणि त्या युगात तुम्हाला शेतीच करायची असेल तर ह्यांच्या शेड्यूलनुसार शेती केली तर प्रत्येक शेतकरी फायद्यात राहणार आहे असं मला तर दिसतंय. आता बोलत बोलत तुम्ही एक वाक्य वापरलं की अति खर्च करून अति उत्पादन घेणं. तुम्ही कमी खर्च करून तुम्हाला कमी उत्पादन निघले का? उत्पादन उलट जास्त निघाले. म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षा आम्ही तर एक सरासरी आता आमचा गडी आहे इथं, आमची दोघांची कायम चर्चा असायची. कारण आम्ही गेल्या वर्षीच एवढा मोठा खर्च केला होता की आम्हाला वाटायचं की एवढा खर्च केला तरच एवढं निघते. मग आम्ही आता ह्या वर्षी काय केलं ते आमच्या दोघालाच माहित होतं. त्याच्यामुळं त्यांचं आणि माझी चर्चा असायची की आपल्याला 25 गाड्या भेटल्या भरपूर झाल्या आपल्याला. पण आज आम्ही इथं माल काढतोय प्रत्यक्षात त्यावेळी असं दिसतंय की आम्हाला सरासरी 50-55 गाड्या या प्लॉट मध्ये 1 एकर मध्ये निघणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माती अतिशय चिकट आहे. हो, काय अतिशय चिकट आहे, काळवटीच आहे, तरी सुद्धा ऍक्टिव्हली खूप चांगलं उत्पादन. म्हणजे शक्यतो कसं आहे की जिथं चांगला निचरा होणारी जमीन असते तिथं पिकाचं आणि गेल्या वर्षी काय प्रकारचा पाऊस झालाय हे इथं सगळ्या लोकांना माहिती आहे. हे बघा, ह्याच्यातला आता हे पाणी बंद करून किती दिवस झाले तुम्हाला? 1 महिना होऊन गेला. हे निघत सुद्धा नाही. हे जर चिखल म्हणजे इतकं चिकट आहे की विषयच नाही. तर अशा कंडिशन मध्ये सुद्धा काळ्या रानात सुद्धा हा प्लॉट वाचलेला आहे. तर मला इथं आलो, तुम्ही सर्वांनी आदरपूर्वक माझं स्वागत केलं. आणि विशेष म्हणजे मी वर्षभरात काय कधी कुठली कुडी बघितली नाही किंवा काही बघितलं नाही. ज्यावेळी आता सुरुवातच केली आणि माझा बेड ज्यावेळी कंप्लीट झाला त्यावेळी मला अंदाज आला की बाबा एवढा माल एवढ्या बेडला निघतोय. त्याच वेळी मग तुमच्याबरोबर माझी चर्चा झाली की असं होतंय म्हणून.
नाही ठीक आहे, इथं इथं दाखवा थोडं व्हिडिओवाले आपले पोती भरलेली दाखवा. हा? अक्षय इकडे दाखवा, हे दाखवा. नाही आता ते पुन्हा या इकडं. नाही आलं पवार पीक साहेब. करताना माणसं घाबरत आहेत. बरोबर आहे. हे बघा, हे त्याला खूप माती चिकट, एकदम चिकट माती आहे आणि अशी बेट जी आहेत ती तयार झालेली आहेत. तर आज जे सर्व उपस्थित शेतकरी आहेत, मला वाटतं हे पंचकृषीतनं बरेच लोक आलेले आहेत. तर